आणि आता एक विशेष बातमी बघूया। भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे। मात्र पाकिस्तानचा नापाक कुरापती अजून सुद्धा सुरू आहे। पाकिस्तानच्या याच खोटारडेपणाची पोलखोल करण्यासाठी भारत सरकारने एक विशेष योजना आखलेली आहे। सर्वपक्षीय खासदारांचा समावेश असलेलं 7 शिष्टमंडळ हे जगभरातील विविध देशांना भेटी देणार आहे आणि भारताची बाजू मांडणार आहे। महाराष्ट्रातील श्रीकांत शिंदे आणि सुप्रिया सुळे या देखील या 2 शिष्टमंडळांचं नेतृत्व करणार आहेत। बघूया। भारतीय लष्करानं पाकिस्तानला चांगलीच अद्दल घडवली। ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानला दिवसा तारे दाखवले। अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देणाऱ्या पाकिस्तानला 2च दिवसात भारताच्या हल्ल्यामुळे कापरं भरलं। भारताच्या हवाई हल्ल्यात पाकिस्तानातले दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाले। भारतावरती ड्रोन आणि मिसाईल हल्ला करणाऱ्या पाकिस्तानला मग भारतीय हवाई दलानं जोरदार तडाखा दिला। पाकिस्तानमधले प्रमुख 9 एअरबेसेस हवाई हल्ल्यात उद्ध्वस्त केले गेले। ब्रह्मोसच्या माऱ्यात पाकिस्तानच्या हवाई दलाचं प्रचंड नुकसान झालं। पहलगामच्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं पाकिस्तानला धडा शिकवला। सध्या दोनही देशात शस्त्रसंधी झालेली असली तरी भारतानं पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर उघड करण्यासाठी कंबर कसली आहे। केंद्र सरकार जगभरात सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवणार आहे आणि या शिष्टमंडळाच्या माध्यमातून जगासमोर भारताची बाजू मांडली जाईल। विशेष म्हणजे केंद्राच्या 7 शिष्टमंडळांपैकी 2 शिष्टमंडळांचं नेतृत्व महाराष्ट्रातल्या खासदारांकडे असेल। भारतच नाही, आज हे टेररिझम जे आहे हे US पर्यंत बाकी सगळ्या देशांमध्ये पण गेलेलं आहे, जे इथून सुरुवात झालेली आहे। तर हे सगळं सांगण्याचं एक संधी जी आहे, एक जबाबदारी जी आहे, ही भारताने जी आहे, आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी जी आहे ती माझ्यावरती सोपवलेली आहे। माझ्यासारख्या अनेक 7 अजून डेलिगेशन जाणार, 7 अजून लीडर्स वेगवेगळ्या पार्टीच्या पक्षाचे लोक जाणार आहेत। एक मोठी जबाबदारी आहे, ती जबाबदारी पूर्ण निष्ठेने जे आहे हे पार पाडण्याचा प्रयत्न माझा असेल। राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ दक्षिण आफ्रिका आणि इजिप्तमध्ये जात ऑपरेशन सिंदूर बाबत भारताची बाजू मांडली। तर शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे UAE, मिडल ईस्ट आणि आफ्रिकेतल्या देशांना भेटी देत पाकिस्तानचा बुरखा फाडतील। या 8 कमिटीज आहेत। या 8 कमिटीज 10 दिवसात 5 ते 6 देश फिरणार आहेत आणि हे 22 किंवा 23 तारखेला या ग्रुप जातील आणि 10 दिवसाचा तो दौरा। पाकिस्तान लष्करी संघर्षामध्ये केंद्र सरकार आता जगभरात पाकिस्तानची पोलखोल करणार आहे। या आंतरराष्ट्रीय कूटनीतीच्या लढाईमध्ये महाराष्ट्रातल्या 2 खासदारांवर केंद्रानं मोठी जबाबदारी सोपवली आहे। माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे, माझ्या आयुष्यातला खूप मोठा क्षण आहे की भारताचं नेतृत्व करण्याची एक जबाबदारी एवढ्या कमी वयामध्ये माझ्यावरती आलेली आहे आणि ती मला नरेंद्र मोदीजींनी दिली। मी त्यांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। आणि अशा या जबाबदारीतून आपल्या देशाचं पॉइंट ऑफ व्ह्यू काय, आपल्या देशाचं टेररिझमच्या अगेन्स्ट मधलं स्टँड काय आहे, 0 टॉलरन्स अगेन्स्ट टेररिझम हा जो स्टँड आहे हा बाकी देशांच्या पुढे जाऊन मांडण्याचा एक संधी आज देशाने दिलेली आहे। पाकिस्तान विरोधातल्या लढाईमध्ये शिष्टमंडळाच्या माध्यमातून जागतिक पातळीवर पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न भारताकडनं केला जाईल। खरं तर भारत पाक संघर्षात काही बोटावर मोजण्या इतक्याच देशांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला, तर रशिया आणि इस्रायलसह काही युरोपियन देशांनी भारताची बाजू लावून धरली। या पार्श्वभूमीवर केंद्राकडनं पाठवल्या जाणाऱ्या शिष्टमंडळाला महत्त्व प्राप्त झालंय। हे शिष्टमंडळ आता जागतिक पातळीवर भारताची दहशतवादाविरोधातली भूमिका ठाम मांडण्यासोबतच पाकिस्तानचा बुरखाही फाडेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।